नवी मुंबईमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सामान्यांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सची लॉबी सक्रिय झाली आहे। मोडकळीस आलेल्या घरातून चांगल्या घरात जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांची फसवणूक होत असल्याचा आरोप आता होऊ लागलाय। नवी मुंबईत इमारत पुनर्विकासाचं वारं वाहू लागलं। मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागी नव्या इमारती होणं हे नागरिकांसाठी कधीही चांगलं, पण पुनर्विकास प्रकल्पांच्या आडून काही अपप्रवृत्तींनी शिरकाव केला। जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून अनेकांनी हात धुवून घ्यायला सुरुवात केली। पुनर्विकासाचं आमिष दाखवून रहिवाशांना बेघर केलं जातं। निर्धारित वेळेत त्यांना घरही मिळत नाही। एवढंच नाही तर घर भाडंही देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होतो। आता आमच्या सेक्टर 9-10 मध्ये बघितलं तर अशा 4-5 सोसायट्या आहेत की त्यांना अजूनपर्यंत कोणतेही डॉक्युमेंट दिलेले नाही आहेत। स्थिर रूम तोडलेले आहेत आणि रिडेव्हलपमेंट चालू आहे। सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनीही नवी मुंबईत फसवणुकीचे प्रकार सुरू झाल्याचा आरोप केला। काही राजकीय दलाल त्याच्यामध्ये घुसलेले आहेत आणि भरपूर पैसा त्याच्यातनं लुटतायत आणि मग लोकांसमोर काही त्याच्यातल्या लुटलेल्या पैशातनं काही देण्याचा प्रयत्न करतात। तर मला असं वाटतं याची चौकशी होणं फार गरजेचं। माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तर अजितदादा उपमुख्यमंत्री असतील, यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। इमारतींचा पुनर्विकास करताना तो म्हाडाच्या धर्तीवर करावा अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली। चांगली प्रकारची घर निर्माण करण्याची भूमिका घ्या। ती भूमिका उद्याला राज्य शासनाने स्वतः जर म्हाडामार्फत समजा म्हाडाचे घर बांधतात तसे बांधायची स्थिती तर ऑब्जेक्शन असण्याची गरज नाही। पण घरं चांगली, नो लिकेज, नो सिपेज, चांगल्या आयुर्मान अशा प्रकारची घरं आणि ती पण साइजेबल घरं। मोडकळीस आलेल्या इमारतीतून नव्या घरात जाणं हा नवी मुंबईकरांचा हक्क आहे, पण त्याआडून जर सामान्यांची फसवणूक होत असेल तर अशा वृत्तीला वेळीच ठेचून काढण्याची मागणी होऊ लागली आहे। विकास मिरगणे, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।